नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण कुलस्वामिनीची नित्य सेवा कशी करायची या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर मैत्रिणींनो, ही कुलस्वामिनीची ही आपल्याला नित्य सेवा आपण केलीच पाहिजे। ती कशी करायची तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे। तर ते पारायण कसे करायचे, तुम्ही आठवड्यातून मंगळवार, शुक्रवार किंवा मंगळवारी तुम्ही एका बैठकीत पारायण करू शकता, किंवा जर वेळ नसेल तर तुम्ही दररोज 2-2 अध्याय वाचून ही पारायण करू शकता। तर 2-2 अध्याय वाचून पारायण कसे करायचे ते तुम्हाला सांगते। सुरुवात कशी करायची तर आपण जेव्हा मंगळवारी सुरुवात करू किंवा एखाद्या शुक्रवारी करू, तर ज्या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करणार आहे त्या दिवशी आपल्याला कुठून सुरुवात करायची तर आपल्याला दिव्य कवच पासून सुरुवात करायची वाचनाला, रात्री सुप्तपर्यंत, आणि त्यानंतर पहिला व दुसरा अध्याय असं वाचायचं आहे। बुधवारी आपल्याला 3रा 4था, गुरुवारी 5वा 6वा, शुक्रवारी 7वा 8वा, शनिवारी 9वा 10वा, रविवारी 11वा 12वा आणि सोमवारी 13वा अध्याय। 13वा अध्याय वाचून झाल्यानंतर त्याच्यानंतर 13वा अध्यायाच्या नंतर तंत्रोक्त देवी सुक्त ते क्षमापन स्तोत्रापर्यंत आपल्याला हे वाचन करायचं आहे। आणि एक माळ नवार्म मंत्राची करायची आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने एक आठवड्यात एक पारायण करू शकता, किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एका दिवसात एका बैठकीतही तुम्ही पारायण करू शकता। एका बैठकीत जर आपल्याला पारायण करायचं झालं तर आपल्याला कमीत कमी 2 तास लागतात। तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही आठवड्यातून एक दिवसात एका बैठकीत पारायण करू शकता, किंवा दररोज 2-2 अध्याय वाचूनही तुम्ही पारायण करू शकता। अशा प्रकारे तुम्ही पारायण करायचं आहे। ही आपल्याला नित्यनेमाने देवीची सेवा करायची आहे, त्यामुळे आपल्या घरावरतीचा सदैव आशीर्वाद, घरात शांतता हे नांदते। तर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कुलस्वामिनीची, जी आपली कोणती कुलस्वामिनी असेल तर ही सेवा केली तर तिच्या प्रस्तुर नक्कीच पोहोचेल। त्यानंतर तुम्हाला वर्षातून एकदा जी आपली कुलस्वामिनी आहे तिथं जाऊन दर्शन करायचं आहे व तिचा मान सन्मान करायचा आहे। तर मैत्रिणींनो, कसा हा व्हिडिओ वाटला, माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।